माकपचे माजी आमदार नरसई आडम मास्तर आपल्यासोबत आहेत. मास्तर, खरं तर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी काल स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की सोलापूर शहरमध्येची जागा जी आहे ती काँग्रेसच लढवणार आहे आणि त्या ठिकाणी माकप असतील किंवा आडम मास्तर असतील यांनाही आम्ही जागा कदापिही सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी आपल्या बैठकीमध्ये व्यक्त केलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे, आमदारकीचं जागा सोडण्यासंबंधीचा निर्णय हा काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये होतो आणि पार्लमेंट बोर्डाचे प्रमुख आहेत श्रीमती सोनिया गांधी, श्री मल्लिकार्जुन खरगे, श्री राहुल गांधी यांच्या हातामध्ये हा सर्वस्वी तिकीट देण्याचा निर्णय आहे. तर त्या पद्धतीनं आमच्या पुढाऱ्यांनी त्यांची वेळ मागितलेला आहे. स्वतः मी खासदार सीताराम येचुरींना घेऊन श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीला भेट घेणार आहे आणि तिथनं ते तिकीट मी पक्कं करून आणणार आहे. कारण ज्या वेळेला मला नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली आमची 24 जूनला त्यांच्याबरोबर माझी चर्चा मुंबईला गांधी भवनमध्ये झालं. त्यांना दिल्लीला जायची गडबड असताना सुद्धा त्यांनी आमच्याबरोबर तासभर बसले आणि आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलं, कामगाराच्या प्रश्नावर आडम मास्तरसारखा आवाज उठवणारा माणूस मी अजूनही बघितलेलं नाही आहे आणि ते या वेळेला नक्की आम्हाला पाहिजे आहे. फक्त माझी एकच सूचना तुमच्या पक्षाच्या पुढाऱ्यांना राहणार आहे, त्यांनी आमच्या विरुद्ध टीका शक्यतो विधानसभेत करू नये. त्याला आम्ही संमती दिली आणि म्हटलं, कामगाराच्या प्रश्नावर जर विरोधी भूमिका तुम्ही घेणार असाल तर त्यावेळेला कामगाराच्या बाजूने मला उभं राहावं लागेल. तुम्ही जे धोरणं घेता त्या धोरणावरनं माझं सगळी भूमिका अवलंबून राहणार आहे. पण कदापि भाजपने सेनेला मदत होईल अशा पद्धतीची भूमिका आजपर्यंत जन्मात घेतली नाही, मरेपर्यंत आम्ही घेणार नाही सांगितलं. त्यांनी म्हणलं, काळजी करू नका, सोलापूर शहर मध्यमध्ये लोकसभेला तुम्ही काय प्रचार केला त्याला आम्हाला जाणीव आहे. नॉमिनेशनच्या दिवशी मी स्वतः आलो होतो. खासदार प्रणिती शिंदेनेसुद्धा त्यावेळेला नाना पटोलेशी बोललेले आहे, आमचे पुढारीसुद्धा बोललेले आहेत. मला हे सांगा, रेनगरवर किती मोठं रान उठलं होतं खासदारकीच्या, त्याला समर्थपणे कोणाने तोंड दिलं? कोण उत्तरं दिलं? उत्तरं नाही आहे. 14 वर्षाच्या कष्टामधून, चळवळीमधून निर्माण झालेलं हे रेनगर आहे. हे रेनगर म्हणजे राजीव गांधी आवास योजना. आता आम्ही डोकं लढवून पंतप्रधान आवास योजनेखाली याला बसवलं आणि 2000 कोटीचं प्रपोजल आज यशस्वी करून आम्ही दाखवलेलं आहे. 23,000 घरं झालेलं आहेत, 7,000 घरं व्हायचे आहेत. या 5 महिन्यामध्ये 7,000 घरं होतील आमची अपेक्षा आहे. म्हणून तिथल्या लोकांची एकच मागणी आहे, ते राहणारे सगळे श्रमिक आहेत. 7-8 हजारसुद्धा त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न नाही आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, 2 लाख रुपये बँकेचे कर्ज कसं फेडणार 20 वर्षापर्यंत? महिन्याला 2 ते 2.5 हजार रुपये आणि जवळजवळ 2 लाखाचे 5.5-6 लाखापर्यंत. तर त्या 30,000 लोकांचं म्हणणं काय की विधानसभेला तुम्ही उभं राहा, आम्ही शेवटच्या 4-5 दिवसामध्ये मैदानात उतरू आणि घरोघर जाऊ. आम्ही कसं आपल्याला मतदान होत नाही आम्ही बघणार, असं तिथल्या सभासदांचं म्हणणं आहे. एवढं मोठं स्कीम ज्याला जगामध्ये कीर्ती मिळालेली आहे असं निर्माण करणाऱ्या, केवळ श्रमिकाकरता निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं प्रयत्न करणार असेल तर चुकीचं आहे. त्याने फेरविचार करावा. आता चेतन नरोटे हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूनच मी सुशीलकुमार शिंदेची भेट घेतली ना. शिंदेसाहेबाबरोबर अगदी सविस्तर चर्चा झाली आणि शिंदेसाहेबापुढं मी सांगितलं, चेतन नरोटे असतील किंवा मुस्लिम उमेदवार असेल
तर सरकार तुमचं येईल त्या ठिकाणी MLC द्या ना, प्रश्न संपतो. कारण आमच्याकडे आमदार नाही आहे, आम्ही MLC होऊ शकत नाही. आणि आमच्या पक्षाचं तत्त्व आहे की MLC आमच्या ताकदीवर होतो. याचं मुख्य उदाहरण तुम्हाला सांगतो. राहुल गांधी स्वतः सांगितलेत, सीताराम येचुरीला बंगालच्या विधानसभेमधून मी राज्यसभेवर पाठवतो. सीतारामने सांगितलं आमच्या पक्षाची ताकद नाही, तुमच्या ताकदीवर आम्ही जाणार नाही. म्हणून माझं म्हणणं काय, या ठिकाणी मुस्लिम असतील किंवा इतर त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते असतील, त्यांना MLCमधून नक्की संधी द्या. तुमच्या हातात राज्य येणार आहे. काळ्या दगडावरची रेग आहे महाविकास आघाडी. कितीही स्कीम काढू द्या, लाडकी बहिणा काढू द्या, लाडकी भाऊ काढू द्या, कितीही काढू द्या, 7.5 लाख कोटीचा खड्डा पडलेला आहे महाराष्ट्रात तिजोरीला. 7.5 लाख कोटीचा खड्डा. त्या लाखो महिला या ठिकाणी गायब झालेल्या आहेत. त्याचं हे होत नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे कामगारावर, शेतकऱ्यावर. पण मग असं असताना काँग्रेसकडून मग तुमची उपेक्षा केली जाते का? कारण खरं तर अनुभवाने कमी असलेले नेते तुम्हाला थेट अशा पद्धतीने, अनुभवाने कमी असलेले नेते तुमचं नाव घेऊन तुम्हाला तिकीट देणार नाही अशा पद्धतीने भूमिका घेता आहेत. तुमची उपेक्षा होते का काँग्रेसकडून? असं आहे, 2004 मध्ये सुद्धा स्वतः नामदार सुशीलकुमार शिंदेने प्रयत्न केला मुख्यमंत्री असताना. कधी नव्हे ते आमच्या दिल्लीच्या ऑफिसवर आले, AKG भवनमध्ये ते आले, सीताराम येचुरीची भेट घेतली. तरी श्रीमती सोनिया गांधी एकदा शब्द दिल्यानंतर त्या पाळणाऱ्या आहेत, कोणत्याही परिस्थितीला डगमगत नाही. म्हणून 2004ला अनुभव आहे. आता हे किती माझ्या नावावर टीका करू द्या, मानहानी करू द्या, शेवटी त्यांची मदत आम्ही मागतो आहे. तर काही मानहानी, काही टीका आम्ही सहन करू. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.